मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ सायलीच्या घरी आलेले असतात आणि ते एकटेच हॉलमध्ये असतात. तेव्हा नागराज त्यांच्या पाठीमागून येतो आणि त्यांच्या पाठीमागून सुरा खूप असतो. तेव्हा मधुभाऊ हे जोरातच साऊ असं ओरडतात आणि अर्जुनचं देखील जावई बापू असं म्हणून नाव घेतात. तर नागराज पटकन तेथून घाबरूनच पळून जातो. तेवढ्यातच मधुभाऊंचा आवाज ऐकून अद्वैत हा तेथे येतो. तर मधुभाऊ हे अद्वैतच्या अंगावरच पडतात. तर तो त्यांना कसंबसं सावरतो. आता त्यांच्या पाठीतून खूप रक्त येत असतं. ते पाहून अद्वैतला अजूनच घाबरल्यासारखं होतं आणि तो मधुभाऊंना विचारतो, काय झालं? तेव्हा जावई बापूंना अगोदर बोलवा असं मधुभाऊ म्हणत असतात. त्यांच्या अंगात एवढी ताकदसुद्धा नसते की ते बोलू शकतील. तेव्हा अद्वैत हा लगेचच बाहेर जातो. मधुभाऊंनी त्याला काहीतरी सांगितलेलं असतं. तेव्हा तो बाहेर येतो आणि लगेचच अर्जुनला असा हातवारे करत असतो आणि अद्वैतसुद्धा अगदी रक्तबंबाळ झालेला असतो, म्हणजेच त्याच्या अंगाला पूर्णपणे रक्त असतं. ते पाहून आता अर्जुनला धक्काच बसतो. तेव्हा अद्वैत अगदी धापा टाकत तेथे आल्यामुळे अर्जुन खूपच घाबरतो आणि त्याच्याजवळ धावत जात विचारतो, काय झालं अद्वैत? मग आता तो म्हणतो, मला तुला एक सांगायचंय. तेव्हा सायलीचे आई बाबा असं म्हणून तो शांत राहतो. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं? सायलीचे आई बाबा नक्की झालं काय? तेव्हा अद्वैत सांगतो, अरे सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत. हे ऐकून आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे मात्र सायली आता वर थरावर चढलेली असते आणि दही अंडी फोडत असते. त्यानंतर सायली आता नारळ हातात घेते आणि शेवटी दही अंडी फोडतेच. तेव्हा सर्वांना मात्र खूपच आनंद होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. घरातील सगळेजण आता जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये अगदी सहभागी झालेले असतात आणि सायलीने दही अंडी नेहमीप्रमाणे फोडल्यामुळे सर्वांना तितकाच आनंद होतो. अगदी अस्मिताही तिच्या त्या आनंदामध्ये सहभागी होते. त्यानंतर आता सायलीचं लक्ष अचानकच अद्वैतकडे जातं. ती पटकन जाता तेथे धावत येते आणि सगळ्यांना त्याबद्दल सांगते. तेव्हा घरातील सगळेजण अद्वैत अर्जुनकडे येतात. तेव्हा तुम्ही ठीक आहात ना असं सर्वजण विचारतात. तेव्हा कलाला सुद्धा खूप भीती वाटते, कारण त्याच्या कपड्यांना सगळं रक्त लागलेलं असतं. ती कला विचारते, चांदेकर अरे तुला ठीक वाटतंय ना? तुला बरं वाटतंय ना? तेव्हा तो आता घाबरतच म्हणतो, हो मला बरं वाटतंय, पण मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊंचं नाव घेतात सायलीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती विचारते, काय झालं? ते नक्की आहेत कुठे? तेव्हा आता लगेचच अद्वैत हा तिकडे हात करतो आणि घरात मधुभाऊ असल्याचं सांगतो. तेव्हा आता मात्र मधुभाऊ तेथे खाली पडलेले असतात, अगदी बेशुद्ध अवस्थेत. सायली अर्जुन पुढे येऊन त्यांना अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघांच्याही डोळ्यातून आता पाणी येतं. सायली मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मधुभाऊ, उठा ना मधुभाऊ, प्लीज उठा असं सायली रडत म्हणत असते. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा घरातील सगळेजण सुद्धा खूपच घाबरलेले असतात. त्यानंतर अर्जुन ताबडतोब गाडी काढतो. मधुभाऊंना घरातील सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. प्रताप, त्याचबरोबर अर्जुन, सायली हे तिघेही खूपच रडत असतात, कारण काही न कळण्याच्या आतच हा सगळा भयानक प्रसंग घडलेला असतो. त्यानंतर त्यांना ताबडतोबच आता ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात येतं. इकडे डॉक्टर इमर्जन्सी आहे म्हणून ताबडतोब मधुभाऊंवर उपचार सुरू करतात. इकडे सायली बाहेर खूप रडत असते, तिला काहीही सुचत नसतं. तेव्हा आता रडत असताना अर्जुन तिला धीर देतो. तेव्हा ती विचारते, हे सगळं काय होऊन बसलंय हो? माझे मधुभाऊ किती आनंदात होते, तुम्ही बघितलं ना? अहो, आता कुठे त्यांचं आयुष्य रुळावर येत होतं. मग आता हे सगळं महिपतनेच केलं असणार. दही अंडीचा फायदा उचलून त्याच्या माणसांना इकडे पाठवून महिपतने हा डाव साधलाय असं अर्जुन म्हणतो. मग आता तो पुढे म्हणतो, हे सगळं महिपतनेच केलंय हे मला माहीत आहे, परंतु त्याच्या विरोधात आपल्याकडे सध्या कोणतेही पुरावे नाहीयेत, त्यामुळे आता सध्या तर काहीही करू शकत नाहीये. तेव्हा सायली विचारते, काय हो, हे काय कोर्ट आहे का हो सतत पुराव्यांबद्दल बोलायला? हे ना माझ्या मधुभाऊंचं आयुष्य आहे आणि जर त्यांना काही झालं ना तर मी सुद्धा जिवंत नाही राहू शकणार. त्यावरती आता अर्जुन म्हणतो, सायली, मधुभाऊंना काहीही होणार नाही, तू काळजी करू नको ग. प्रताप देखील सायलीला समजावू लागतो. आता हे बघ, महिपत हा अडकणारच आहे, कारण मी त्याला अजिबात सोडणार नाही, पण आता सध्या आपण फक्त मधुभाऊंच्या तब्येतीवरच लक्ष ठेवूयात. हे बघ, त्यांना काहीही होणार नाही आणि डॉक्टर प्रयत्न करतायत. तेव्हा प्रताप सांगतो, हे बघ सायली, तुझा देवावर आहे ना विश्वास?
मग तू जरा शांत राहा. मधुभाऊ हे लवकरात लवकर बरे होतील, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं बरं झालं की अद्वैतने आपल्याला लवकर सांगितलं आणि म्हणून आपण ताबडतोब मधुभाऊंना घेऊन इकडे आलो. मग आता अर्जुनला लगेचच आठवतं की अद्वैतने सांगितलंय की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहेत आणि हेच शब्द सारखे सारखे त्याच्या कानात आता घुमू लागतात. तर आता दुसरीकडे अश्विन हा प्रियाला भेटायला आलेला असतो. प्रियाबरोबर काही बोलत नसतो, एकदम शांत असतो. तेव्हा प्रिया विचारते, अश्विन अरे काय झालं, तू मगापासनं आलाय, नुसता बसलाय, पण काही बोलत का नाहीये? तेव्हा अश्विन आता भानावर येतो आणि म्हणतो, अगं खूप दिवसापासनं ना मी माझा राग फक्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, पण आता ना मला अजिबात ते जमत नाहीये. तेव्हा ती विचारते, काय झालं अश्विन, बोल ना रे, पण एवढं काय झालंय काय? मग आता अश्विन म्हणतो, अगं तुला शिक्षा काय झालीये, पण घरातील सगळेजण अगदी तुला पार विसरून गेले आहेत. अगं घरामध्ये श्रावणातली पूजा काय करतायत, जन्माष्टमी काय करतायत आणि दहीहंडी काय साजरी करतायत, सगळे सण अगदी आरामामध्ये साजरे करतायत. मग आता प्रिया हसते आणि म्हणते, कसं आहे ना अरे अश्विन, तुझं घरच्यांचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच, तो फक्त एक देखावा आणि देखावाच होता. आणि सांगू तुला अश्विन, अरे माझ्यावर कुणी खरं प्रेम केलं असेल ना तर ते फक्त तूच केलं अश्विन, त्यामुळे ते सगळेजण असं वागतायत, त्यामध्ये काही आश्चर्य नाही वाटत मला. तेव्हा तो म्हणतो, अगं हो, पण ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव एवढ्या दणक्यात साजरा करायचा का प्रिया, आणि नाचगाणी सुद्धा करायचे? तेव्हा प्रिया विचारते, पण सुभेदारांच्या घरामध्ये इतक्या जोरदारपणे सेलिब्रेशन सुरू आहे का? मग आता अश्विन म्हणतो, फक्त सुभेदारांच्या घरातलं सेलिब्रेशन नाहीये, कारण कोल्हापूरवरून ते अद्वैत चांदेकर, कला चांदेकर हे सुद्धा आले आहेत आणि मानसी व तेजस प्रभू वगैरे सुद्धा आले आहेत सगळेजण. तेव्हा हे ऐकून प्रियाला जबरदस्त असा धक्काच बसतो. तर दुसरीकडे अजूनही मधुभाऊंवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला सावरत असतो. तेथे जे नर्स वगैरे असतात त्यांची धावपळ सुरू असते आणि त्यांची ती धावपळ पाहूनच सायलीला अजूनच टेन्शन येतं. सगळेजण मधुभाऊंना आता मॉनिटर करत असतात. आतमध्ये आता मधुभाऊंची जी जखम असते त्यावर बँडेज सुद्धा बांधले गेलेलं असतं. त्यानंतर डॉक्टर आता बाहेर येतात. तेव्हा लगेचच प्रताप उठतो आणि म्हणतो, काय झालं डॉक्टर, पेशंट कसा आहे आता आमचा? तेव्हा पेशंटला खूपच जास्त ब्लड लॉस झाला, आम्ही आता ब्लिडिंग थांबवलंय, सर्जरी सुद्धा सक्सेस झाली आहे असं म्हणून ते जरा थांबतात. तेव्हा सायली विचारते, पण काय झालं डॉक्टर? मग आता डॉक्टर सांगू लागतात, पण पेशंटची कंडिशन अजूनही खूप क्रिटिकल आहे. हे ऐकून सायलीला अजूनच मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली विचारते, पण डॉक्टर ते बरे होतील ना हो? तेव्हा ते म्हणतात, हे पहा, मी आता सध्या तर काहीही सांगू शकतच नाही, कारण आम्ही त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय. आता ते जेव्हा रिस्पॉन्ड करतील ना त्याची आपण वाट पाहूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके डॉक्टर, नो प्रॉब्लेम. तेव्हा मग डॉक्टर लगेचच आता तेथून जातात. तर सायली खूपच रडू लागते, कारण मधुभाऊंची ही झालेली अशी अवस्था तिला पाहावत नसते. तेव्हा सायली धावतच कुठेतरी जाते. तेव्हा सायली अगं कुठे निघालीस असं प्रताप विचारतो. तेव्हा आता अर्जुनला तो म्हणतो, अरे बघ तरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, जाऊ देत, कारण ती कुठे गेली आहे ना मला माहीत आहे, कारण तिला आता सगळ्यात जास्त कुणाच्या आधाराची गरज आहे, तिथेच ती गेली आहे, तिला जाऊ दे, तिचं मन मोकळं करू देत असं अर्जुन म्हणतो. दुसरीकडे प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, तुझे घरचे सगळेजण मला विसरले आहेत याचा अंदाज आहेच रे मला, आणि मी नसताना इतकं जोरामध्ये सेलिब्रेशन करतील असं वाटलंच नव्हतं मला. मग आता अश्विन तिला सावरतो. तेव्हा अर्जुन सायलीला, काय रे, मी नकोच आहे त्यांच्या डोळ्यासमोर, पण या अर्जुनने ना मला जेलमध्ये पाठवलंय आणि कोर्टात नको ते आरोप सुद्धा केलेत माझ्यावर, आणि मी एवढी बावचळून गेले होते ना, मला तर सांगता सुद्धा येत नाही. अरे किती धमक्या दिल्या होत्या कोर्टामध्ये, मी एवढी बावचळले होते, मला काही सुचत सुद्धा नव्हतं बोलायला. त्यावेळी अश्विन आता म्हणतो, तन्वी अगं तू शांत हो आणि मला एक सांग, हे मला माहीत नाहीये का, आणि घरी काय काय घडतंय हे मी तुला सांगायलाच नको होतं, पण आता तूच सांग, मी तरी माझं मन कोणाजवळ मोकळं करणार? तेव्हा आता प्रिया म्हणते, हो रे, आता आपण दोघेच आहोत ना एकमेकांसाठी, अरे अख्खं जग अगदी आपल्या विरोधात गेलंय. तेव्हा अश्विन म्हणतो, शांत हो बघू, आता हे बघ, या अश्रूंसाठी ना मी दादा आणि वहिनी यांना कधीही माफ करणार नाही,
कारण ते ना खूप महान बनण्याचा प्रयत्न करतायत. तुला सांगू, त्यांना ना फक्त परक्यांना मदत करायची आहे, पण करतायत ना तर करू देत त्यांना मदत. कारण आपल्याला घरच्या वकिलांनी दगा दिला तर मी बाहेरच्या वकिलांची नक्कीच मदत घेईल, पण तुला इथून सोडवून आणेन म्हणजे आणेनच. तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण खूपच काळजीत असतात, म्हणजेच अस्मिता आणि कल्पना या दोघीही सुद्धा. कारण आता त्यांना मधुभाऊंचीच खूप चिंता लागलेली असते. अद्वैतने ते सगळं काही मधुभाऊंच्या बाबतीत झालेला प्रकार दाखवलेला असतो. ते सगळे प्रसंग त्या दोघींच्याही डोळ्यासमोरून अक्षरशः जात नसतात. तेव्हा अस्मिता लगेचच कल्पनाजवळ जाते आणि म्हणते, मम्मा, मला खरंच अजूनही खूप भीती वाटतेय ग. अगं, कोणीतरी असं घरात घुसून आपल्या मधुभाऊंना मारेल असा विश्वासच नव्हता माझा. अगं, हे किती हॉरिबल आहे ग, बघ ना. तेव्हा कल्पना म्हणते, हो बघ ना अगं, तू मधुभाऊंचा जीव वाचला म्हणजे मिळवलं. मग आता अस्मिताच्या लक्षात येतं आणि ती तशी शंका बोलून सुद्धा दाखवते, मम्मा, हे काम त्या महिपत शेखरेचं नसेल ना गं, कारण तो केस हरला आणि तो चवताळला, चिडला आणि म्हणून त्याने हे पाऊल तर उचललं नसेल ना, कारण सायली सुद्धा असं म्हणाली होती अगं. तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ अस्मिता, तू हे जे काही बोलतीयस ना ते कुणी केलंय मला माहीत नाही आणि तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. अर्जुन बघून घेईल ना हे सगळं. आणि खरं तर या सगळ्या अवस्थेमध्ये ना तू हे सगळं काही बघायला नकोच होतं, कारण चांगल्या वाईटाचा आपल्या बाळाच्या मनावर खूप परिणाम होत असतो. तेवढ्यातच आता कल्पनाच्या मोबाईलवर प्रतिमाचा फोन येतो. तेव्हा प्रतिमाचा कॉल कल्पना रिसीव्ह करते आणि विचारते, बोल ना अगं प्रतिमा. तेव्हा प्रतिमा जरा घाबरतेच आणि म्हणते, अगो, आम्हाला समजलंय तिकडे काय झालंय. अगं, आम्ही सुमनच्या दादाच्या घरनं आता आलो इकडे घरी आपल्या आणि लगेचच दही अंडीसाठी तिकडे यायलाच निघालो होतो. तेवढ्यातच पूर्णाईंचा रविराजांना कॉल आला. पण मधुभाऊ कसे आहेत ग आता. जेव्हा कल्पना विचारते तेव्हा मात्र ती सांगते, अगं, अजून काहीच समजलेलं नाहीये प्रतिमा. अगं, हे आणि अर्जुन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. मी अर्जुनला सांगितलंय की तिथे जे काही घडतंय ते आम्हाला सांगत जा म्हणून. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी सायलीला कॉल केला होता पण तिने घेतला नाही. आता बघ ना तिची बिचारीची काय अवस्था झाली असेल. आता तर मला कल्पना सुद्धा करता येत नाहीये. तेव्हा तुम्ही सगळेजण खूप घाबरला असाल ना ग, असं प्रतिमा विचारते. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना अगं, पूर्णाईना सुद्धा खूप अस्वस्थ आहेत. तेव्हा प्रतिमा सांगते, आम्हाला सुद्धा इथे हे सगळं ऐकल्यापासून अजिबातच चैन पडत नाहीये, कारण रविराज लगेचच कमिशनर साहेबांना आता भेटायला गेले आहेत. पण मी येते तिथे लगेच येते. त्यावरती कल्पना म्हणते, अगं, तू कशाला उगीच दगदग करत असतेस. तेव्हा अगं, दगदग काय त्यात. अगं, अशा वेळी तर आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. मी येतेय लगेच असं म्हणून प्रतिमा आता फोन ठेवते. इकडे सायली आता बाप्पासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, तू का वागतोय माझ्याशी असं मला कळतच नाही. अरे, माझ्या पाठीवरचा मायेचा हात आज दुसऱ्यांदा तू काढून घेण्याचा प्रयत्न केलास. आधी माझ्या आईवडिलांना माझ्यापासनं तू हिरावून घेतलंसच. आता मी त्यांच्याशिवाय आत्तापर्यंत जगत आलीये आणि आता इथून पुढे मधुभाऊंशिवाय जगायचं का मी. अरे, अनाथ म्हणून जगताना किती तिळ तुटलीये मी आणि अजून तू मला परका करतोस. मी आयुष्यभर अगदी तडफडलीये. अरे, माझ्या डोक्यावर एक मायेचा हात होता, तो फक्त मधुभाऊंचा, आणि तोही तू काढून घ्यायला निघालास. असं मधुभाऊंबद्दल बाप्पाकडे प्रार्थना करत सायली खूप रडू लागते. मग आता दुसरीकडे मधुभाऊंवर अजूनही उपचार सुरू असतात, कारण ती जखम खूपच खोलवर असते आणि त्यांना रक्ताची सुद्धा गरज असते. आता सायली रडतच म्हणत असते की आईवडिलांचं प्रेम काय असतं हे फक्त मधुभाऊंमुळे मला समजलंय आणि आता मी त्यांच्याशिवाय जगायचं का. अरे, काय एवढा क्रूर वागतो तू माझ्याशी मला कळतच नाही. त्यामुळे प्लीज माझा हा दारासा काढून घेऊ नकोस असं म्हणून ती हात जोडते. मग आता मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत आणि त्यांच्याशिवाय जगणं असह्य होऊन जाईल. त्यामुळे तू त्यांना लवकरात लवकर बरं कर अशी रिक्वेस्ट आता ती करते आणि त्यांना माझ्यापासनं असं हिरावून घेऊ नको अशी अगदी तळमळीने ती आपल्या मधुभाऊंसाठी प्रार्थना करते आणि खूप रडत असते. तेव्हा देवाचा कौल तिला मिळतो आणि दुसरीकडे मधुभाऊ आता एक बोट हलवतात. त्यांच्या बोटाची ती हालचाल सुरू होते. सायलीने मधुभाऊंसाठी केलेली प्रार्थना शेवटी फळाला आलेली असते. इकडे नर्स या मधुभाऊंजवळच बसलेल्या असतात. तेव्हा त्या त्यांना अगोदर चेक करतात आणि मग नंतर
त्यांना समजतं की हे तर शुद्धीवर आले आहेत. तेव्हा मधुभाऊ हे सायली सायली असा हाक मारत असतात. अगदी हळू आवाजात बोलत असतात. त्यामुळे नर्सला समजतं हे शुद्धीवर आले आणि ती धावतच बाहेर जाते. त्यानंतर लगेचच आता त्या सिस्टर या बाहेर येतात आणि तुम्ही पेशंटचे नातेवाईक का असं अर्जुनला विचारतात. तेव्हा हो, आम्ही पेशंटचे नातेवाईकच आहोत असं आता अर्जुन सांगतो. त्या सिस्टर सांगतात की की सायली कोण आहे, त्यांचं ते सतत नाव घेत आहेत. मग आता अर्जुन म्हणतो सायलीचं नाव घेत आहेत का? मग सायली त्यांची मुलगीच आहे असं अर्जुन म्हणतो आणि 1 मिनिट हा, मी तिला घेऊनच आलो असं सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड ऐका ना, तुम्ही एक काम करा ना, हॉस्पिटलच्या मंदिरात सायली असेल, तुम्ही घेऊन येता का तिला? तोपर्यंत मी आतमध्ये थांबतो. प्रताप म्हणतो हो मी आलो घेऊन. इकडे आता मधुभाऊ अजूनही साऊ 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 बाळा लवकर ये असं म्हणत असतात. त्यांना सायलीची खूप आठवण येत असते. तेवढ्यातच अर्जुन आता त्या ऑपरेशन थिएटरचं दार उघडतो आणि आतमध्ये मधुभाऊंच्या या अवस्थेकडे पाहतच राहतो. इकडे आता मधुभाऊंचं लक्षसुद्धा अर्जुनकडे जातं. तर ते अजूनही साऊ साऊ अशीच हाक मारत असतात. अर्जुनचे डोळे पाणावलेले असतात. त्याला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. इकडे सायली बाप्पासमोरच उभी असते. कधी एकदा माझे मधुभाऊ शुद्धीवर येतील असं तिला होत असतं. तेवढ्यातच प्रताप आता तेथे येतो आणि म्हणतो सायली बाळा चल, अगं मधुभाऊ हे शुद्धीवर आलेत. तेव्हा सायली खूपच खुश होते आणि अगोदर बाप्पाचे आभार मानते आणि पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद घेत म्हणते देवा तुझे खूप आभार, खूप आभार. माझ्या मधुभाऊंना लवकरात लवकर बरं कर, त्यांना लवकरात लवकर बरं कर असं म्हणून ती आता तेथून जाते. इकडे सायली आता धावतच मधुभाऊंकडे जायला निघते. तर इकडे अर्जुन हा आतमध्ये मधुभाऊंकडे येतो. मग त्यानंतर आता अर्जुन अगदी मधुभाऊंजवळ जातो. त्यांना खरं तर काहीतरी सांगायचं असतं. तेवढ्यातच आता सायलीसुद्धा तेथे येते, पण ती बाहेरूनच सगळं पाहत असते. तेव्हा आता मधुभाऊ म्हणत असतात सायलीचे आईबाबा. अर्जुन विचारतो काय झालं सायलीचे आईबाबा, नक्की काय झालं मधुभाऊ? तेव्हा सायलीचे आईबाबा हे जिवंत आहेत असं मधुभाऊ सांगतात. त्यामुळे अर्जुनला पुन्हा एकदा एका क्षणी धक्का बसतो. अद्वैतने सांगितलेलं बोलणं त्याला आता आठवत असतं. त्याचवेळी सायली आता आतमध्ये येते आणि आनंदानेच म्हणते मधुभाऊ. तेव्हा साऊबाळा ये ना ये असं मधुभाऊ हातवारे करूनच तिला म्हणतात. मग आता धावतच ती मधुभाऊंकडे येते आणि त्यांचा हात हातामध्ये घट्ट पकडवून ठेवते. मधुभाऊंना सुद्धा सायली आल्यामुळे तेवढाच आनंद होतो. त्यानंतर आता सायली अर्जुनकडे अगदी आनंदाने पाहते. तेव्हा अर्जुनला देखील तेवढाच आनंद होतो की बरं झालं मधुभाऊ शुद्धीवर आले. मग काही वेळानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही तिथे बसतात. मग आता मधुभाऊंच्या जवळून ते लवकर जातच नाही, पण मधुभाऊंना आता कसला तरी जोरात शॉक बसलेला असतो. त्यामुळे आता त्यांचा BP पुन्हा हाय होतो. तेव्हा त्यांना श्वास घेण्यात सुद्धा आता अडथळा येऊ लागतो. ते पाहून आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला नक्की काय होते? मी इथेच आहे ना मधुभाऊ, बोला ना मधुभाऊ. अर्जुन सुद्धा म्हणतो हो मधुभाऊ तुम्ही बोला, हो काय झालंय नक्की, काय झालंय? तर त्यांची कंडिशन खरंच खूप क्रिटिकल झालेली असते. मग त्यानंतर सायली म्हणते अहो तुम्ही डॉक्टरला बोलवा ना प्लीज. तेव्हा ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना काहीतरी सांगायचं असतं, पण आता त्यांचं बोलणं सायलीला व्यवस्थित ऐकू येत नसतं. त्यानंतर अर्जुन धावतच डॉक्टरांना बोलवण्यासाठी आता जातो. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ अहो बोला की. त्यांना आता खरंच खूप त्रास होऊ लागतो. ते पाहून सायलीचा जीव आता राहत नाही. ती सुद्धा खूपच हायपर होते आणि डॉक्टरांना मोठ्या मोठ्याने आवाज देते की बघा ना आमच्या मधुभाऊंना काय होतंय, बघा ना काय होतंय. त्यानंतर मधुभाऊ अतिशय शांत होऊन जातात, एकदम गप्प गप्प असतात. तेव्हा आता सायलीच्या हातातून नकळतपणे त्यांचा हात सुटतो. तेव्हा सायलीला एका क्षणी वेगळीच भीती वाटते आणि धक्का बसतो. तेव्हा ती मधुभाऊ असं जोरातच ओरडते. तेवढ्यातच अर्जुन डॉक्टरांना घेऊन तेथे येतो. तेव्हा सायली आता म्हणत असते बघा ना अहो काय झाले मधुभाऊंना, बघा ना काय झाले अहो, आत्ता ते माझ्याशी बोलत होते व्यवस्थित. त्यावेळी अर्जुन म्हणतो अगं सायली शांत राहा जरा, अगं सायली शांत राहा. पण सायली खरंच खूप हायपर झालेली असते, तिला काही सुचत नसतं. मग डॉक्टरांना ती म्हणते अहो चेक करा ना पटकन. त्यानंतर डॉक्टर हे मधुभाऊंना आता चेक करू लागतात. त्यावेळी आता सायली म्हणते अहो बोला ना नक्की काय झाले आमच्या मधुभाऊंना. तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही पॅनिक होऊ नका बरं, अगोदर जरा शांत व्हा, मी नंतर सांगतो तुम्हाला, थांबा जरा चेक तर करू द्या. त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांचा आता मधुभाऊंना चेक करून सुद्धा होतं. सायली आणि अर्जुन दोघेही रडत असतात. तेव्हा
आता ते दोघेही रडत रडतच विचारत असतात की काय झाले आमच्या मधुभाऊंना, सांगा ना प्लीज. मग डॉक्टर म्हणतात तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. मग आता सायली आणि अर्जुन दोघेही शांत होतात. तेव्हा अशा कंडिशनमध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा असू शकतो असं आता डॉक्टर सांगतात. आणि मग त्यामुळे काय होतं की कधीकधी पेशंट हा कोमामध्ये सुद्धा जातो. आता डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यांनाही आता कळून चुकलेलं असतं की मधुभाऊंना कोमात ठेवण्याची गरज आहे म्हणून. त्यानंतर अर्जुन आता धक्क्यानेच विचारतो काय म्हणजे मधुभाऊ? तेव्हा डॉक्टर म्हणतात हो मधुभाऊच, सॉरी पण ते आता कोमात गेले आहेत. म्हणून डॉक्टर आता अगदी बॅड न्यूजच अर्जुन आणि सायलीला देतात. त्यामुळे त्या दोघांनाही अगदी हादराच बसतो. तेव्हा सायलीच्या अंगातली आता अक्षरशः ताकदच संपते आणि ती धक्क्याने डॉक्टरांकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा ही घरी आलेली असते आणि देवी आईसमोर जाऊन हात जोडते आणि देवी आईकडे साकडं घालते, प्रार्थना करते की माझ्या सायलीने कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही, तरीही तिला हे असं का भोगावं लागतंय. जी मुलगी नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते तिच्याच आयुष्यामध्ये असा कायमच आनंद राहू देत, अशी ती देवी आईकडे तळमळीने मधुभाऊंसाठी सायलीसाठी प्रार्थना करते. तर आता दुसरीकडे सायली रागाच्या भरात महिपतच्या घरी येते आणि म्हणते महिपत, हे मधुभाऊ ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे कोमात गेले आहेत. अरे नव्याने ते त्यांच्या आयुष्याची सुरुवात करणार होते, पण तू काय केलं तर त्यांच्यापासनं ते अगदी सगळं हिरावून घेतलंस. अरे आणखी किती जणांचे तळतळाट घेणार आहेस रे तू? अरे तुझी मुलगी शिक्षा भोगतीये ते तुला पुरेसं नाहीये का? महिपत आता रागाच्या भरात सायलीचा गळा पकडणार असतो, तोच अर्जुन पुढे येतो आणि लगेचच महिपतचाच गळा आवळत म्हणतो की तुला आता मी सोडणार नाहीये. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.